आला का मा शाळेतून? काय शिकवलं मॅडम आज? एबीसीडी 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 शिकवली होय? हा, आणि कुत्र्याचा धडा. कशाचा धडा? कुत्र्याचा धडा. कुत्र्याचा धडा शिकवला. हा. हा हा. काय शिकवलं कुत्र्याचं? तुला दात गीतात लागले ना माय? नाही नाही, त्याचा धडा हा. होता. त्या धड्यातला कुत्रा होता. खरोखरच नव्हतं का? नाही, त्या धड्यातला होता. हा, मला असं सांग ना माय, धडा कशाला म्हणते आणि पायली कशाला म्हणते? मला काय माहित लेका. पुढे काय झालं? कुत्र्याची शेपूट वाकडी साठी कधी सरळच नाही होत. हा, मग मी शाळा सुटली की या कुत्र्याला पकडलं. हा. आणि त्याच्या शेपूटला काडी बांधली. मग त्याची शेपूट सरळ झाली. असं होय? हा. हा. तर माय तुला ते कुत्र डसलं कसं नाही? ते ओळखीचं होतं. ओळखीचं होतं होय? तू त्याला काही भाकरी गिकरी टाकत होतास काय? हा. हा, म्हणून म्हणलं तुम्ही मला शिळ्या भाकरी कशी देतील कुत्र्याला ताज्या भाकरी देतील? आबा, शिळ्या पोळीनं दात मजबूत होते. हा, घाबरा मला शिकवतो शिळ्या पोळ्या खाऊ घालते आणि मला म्हणतो दात मजबूत होते. मला का हरकत चावू नये का दातानं? मग राहिले किती दिवस? हा, मला शिकवतो. मायची शिकवण आहे ना तुला? हा, तुझ्याकडे गुन्हा नाही तो. माय तुला काही प्रश्न विचारू का मी? डोक्यात बसत ना? हा. बर. मग तुला मी आज 2 चॉकलेट दिले, उद्या 2 दिले आणि परवा पुन्हा 2 दिले. किती झाले? 7. 7 कसे झाले? अरे डोक्याचा खोक आहे का तो? 7 होते का ते? 7च होते. अजून एकदा ऐकून घे प्रश्न. आज तुला 2 चॉकलेट दिले, उद्या 2 दिले आणि पुन्हा परवा 2 दिले. किती झाले? 7. अरे डोकं फोडू का तू? पुढे 7 कसे होतील? माझ्या खिशात एक चॉकलेट आहे. अरे असं मला सांगतो कधी तू? तू खाल्लं नव्हतंस का ते? नाही नाही. आबा, तुम्ही शाळेत जात होते का? हा बापू, मी शाळेत जात होतो. पण मग काय झालं, तू लय मोठा झाला शाळेत जायला. मी तो एवढा होतो नव्हतो. मी झाल्या शाळेत जात होतो. काहून? माय म्हणे शाळेत गेल्यावर आपोआप मोठं होत असत. मग काय झालं, मला मास्तरना गणिताच्या पेपरामध्ये नापास केलं. मास्तर काय म्हणे मला, म्हणे तुला 5 केळं दिले आणि त्याच्यातले तो 2 खाल्ले. म्हणे खाली किती उरले? आता मग डोकं एवढं चालत नव्हतं माय. मग मी रडत घरी आलो. मास्तरनं मला नापास केलं गणितात. मग माय म्हणे बाळा काहून रडतो? मग मी मायला सांगितलं मला मास्तरनं गणितात नापास केलं. म्हणे काहून? म्हणे मास्तर. मग मी म्हणलं मास्तर म्हणे 2 केळं खाल्ले आणि खाली किती उरले? मला सांगता नाही आलं. मग मायनं काय केलं, 1 डझन केळं घेतले आणि मला अशी धरून फरफडत ओढून नेलं शाळेमध्ये. आणि मास्तरला म्हणे, मास्तर माझ्या पोरानं 2 केळं खाल्ले म्हणून माझ्या पोराला तुम्ही गणितात नापास केलं. म्हणे 2 केळं खाल्ले का? 1 डझन भर केळं घे म्हणे, पण माझ्या पोराला ना पास कर म्हणे. असं झालं पायमुळे शिक्षणाचं बार खेळ झालाय. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय भारत.